जय महाराष्ट्र. मित्रांनो, शिक्षकांनो, सगळ्यांनी सावध राहा. तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रात काय चाललेलं आहे आणि कोणीही गाफील राहू नका. ज्या वेळेस एखादा शिक्षक तो काहीही कृत्य करत नसला तरीही त्याच्यावर कारवाई होत आहे. म्हणून माझे एक कळकळीचं विनंती आहे तुम्हाला की तुम्ही प्रत्येक स्वतःच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवा, कारण तुम्हाला बदनाम करण्यासाठी खूप मोठं षडयंत्र रचलं जात आहे. कारण तुम्ही तुमच्या मागण्या मागत आहात आणि एखादा शिक्षक कसा वाईट आहे हे दाखवून देण्यासाठी ते वाटेल ते प्रयत्न करत आहेत. आणि तुम्ही एक सर्वसामान्य, तुम्हाला एक शिक्षक म्हणून गणलं जातं, त्यावेळेस समोरचा तुमचा गैरफायदा घेऊ नये म्हणून एखाद्या जर शिक्षकांचं वय तो जर पुरुष असेल, त्याचं वयसुद्धा ग्राह्य धरलं जात नाही आहे. त्याची मुलगी जर त्याच्या लग्न झालेली असेल तरीही तशाही शिक्षकावर आरोप केले जात आहेत. ह्या घटनेवर सगळ्यांनी विचार करणं आवश्यक आहे. का? तो एक पुरुष आहे म्हणून, पुरुष शिक्षक आहे म्हणून. अहो, ज्यावेळेस शिक्षक एखादा शाळेमध्ये जातो त्यावेळेस तो शिकवताना सगळ्या मुलांमध्ये तो आपली मुलं बघतो आणि म्हणूनच शिक्षक तो आधी त्यांना सगळ्यातमध्ये सगळं जे आहे शिक्षकांमध्ये ते कोणालाही कोणत्याही फील्डमध्ये कोणत्याही जॉबमध्ये नाही आहे. एवढं तुम्ही एक विसरून घ्या, पक्क लक्षात ठेवा. जे मंत्री, जे आमदार, जे खासदार, आज जे आपले जेवढे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये IIB जे काही पहिल्या वेळेस काय करतात आईवडील त्यांना, की पहिले जे शिक्षक असतात त्यांचे आईवडील असतात. नंतर जो मुलगा शाळेत जातो त्याच्यावर पूर्णत्व जबाबदारी जी कुणाची असते ते शिक्षकांची असते आहे. आणि तो जर शिक्षक आपला सगळं तन मन धन लावून त्यांना जर शिकवत असेल तर अशा शिक्षकांना बदनाम करणं पहिलं थांबवा. तुम्ही एखाद्या गोष्टीची पूर्ण शहानिशा करून तुम्ही त्याचे पुरावे ठेवा आणि नंतर त्या शिक्षकावर आरोप करा. आणि तुम्ही आज या मॉडर्न जगामध्ये एखाद्या शिक्षकाला एवढ्या वाईट नजरेनं जर बघत असाल तर प्रत्येक शिक्षक हा वाईटच असतो असं नाही. एखादा जर असेल तर त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यावर बारीक गोष्टी त्याच्यासाठी नेमलेले आहेत, मुख्याध्यापक नेमलेले आहेत, ट्रस्टी आहेत, सगळे आहेत, त्यांनासुद्धा सगळी कल्पना असती. म्हणून तुमची स्वतःवर विश्वास ठेवा, दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका. आणि प्रत्येक शिक्षकाने आपली जबाबदारी ज्यावेळेस तो चोख निभवतो त्यावेळेस त्याला बदनाम करण्याचा कुणालाही अधिकार नाही आहे. म्हणून इथून जरी कोणत्याही शिक्षकावर आरोप होत असतील आणि ते जर आरोप खोटे असतील तर कुणीही ते सहन करणार नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या इव्हन सगळ्या जगातल्या किंवा भारतातल्या सगळ्या शिक्षकांना माझे एकच आव्हान आहे की तुम्ही तुमची डिग्निटी कमी होऊ देऊ नका. तुम्ही राष्ट्राच्या आधारस्तंभ आहात. त्याच्याच माटेसाठी तुम्ही स्वतःला एक आधारस्तंभ आणि तसं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही स्वतः निर्माण करा. आणि जर कुणी एखाद्यावर चुकीचा जर अन्याय होत असेल तर शिक्षक संघटना आहे, शिक्षक आमदार लोक आहेत आणि तुम्ही तुमचं म्हणणं पटवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढायला शिका. मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र. मी अरुणा शेषराव खिराडे बोलते. थँक्यू.